मित्रांनो, या ठिकाणी जो आजचा आपला सेशन असणार आहे तो असणार आहे सेशन 8 नंबरचा. ओके. या पहिले आपण या ठिकाणी थेरीचे काय केले, एक पण सेशन या ठिकाणी घेतलेला नाही आहे. पण मित्रांनो, आपण या ठिकाणी MCQचे क्वेश्चन या ठिकाणी घेतले होते आजपर्यंत. आजपासून आपण मित्रांनो या ठिकाणी थेरीचे क्वेश्चन या ठिकाणी कंडक्ट करत आहोत. ओके. तर थेरीचे पूर्ण सेशन तुम्ही पूर्णपणे बघायचे, कारण थेरीचे जे सेशन असणार आहे ते मी जे काही पेपरला आजपर्यंत क्वेश्चन आलेले आहे त्यावरतीच थेरी या ठिकाणी डिझाईन करून या ठिकाणी काय करणार आहे, मी सेशन घेणार आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सर्व सेशन मन लावून या ठिकाणी बघायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला 2 ते 3 तास या ठिकाणी पूर्णपणे सेशन या ठिकाणी डिझाईन करायला जातो. पण तुम्हाला एक लाईक करायला 0 सेकंद लागतात मित्रांनो. तरीसुद्धा तुम्ही सेशनला लाईक करत नाही. आणि तुम्ही जर परत सांगतोय, चॅनलला जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं तुमचं कोणतंही वाया जाणार नाही. ओके. पेपरपर्यंत तुम्हाला 100% क्वेश्चन या ठिकाणी मिळतील. ओके. तर मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो मॅग्नेटिक सर्किट असणार आहे. ओके. तर मॅग्नेटिक सर्किटची सगळी इन्फॉर्मेशन काय, मॅग्नेटिक सर्किट. ओके. मॅग्नेटिक सर्किटची सगळी इन्फॉर्मेशन जी की पेपरला आजपर्यंत आलेली आहे आणि आजपासून पुढे येईल अशी इन्फॉर्मेशन आपण बघूया. ओके. तर मित्रांनो, सर्वात पहिले मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिकचं सर्किट जे असतं काय बघा, मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट हे जे दोन सर्किट असतात यामध्ये नेमकं काय दुवा आहे, काय डिफरन्स आहे, हे पण काय होतं पेपरला येतं. मग मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतं, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असतं, दोघांमध्ये डिफरन्स काय असतो. ओके. तर हे सगळं काय अशा बारीक सारीक गोष्टी काय होतं माहिती आहे का, पेपरला येतात. काय पेपरला येतात. मग त्या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला काय बघायचं मित्रांनो, की मॅग्नेटचा शोध कुठे लागला. काय मॅग्नेटचा शोध कुठे लागला, त्या मॅग्नेटला पहिले काय म्हणत होते, काय त्या मॅग्नेटला पहिले काय म्हणत होते. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला जो मॅग्नेट जो सापडला ना, काय आपल्याला जो सर्वात पहिले मॅग्नेट जो सापडला तो दगडाच्या एक मिनिट मी काय करतो मित्रांनो, आपलं जे PDF तयार होणार आहे या ठिकाणी ते पेपरला या ठिकाणी सेट करतो. ओके. चला. तर मित्रांनो, आपल्याला जो मॅग्नेट सापडलं ते रॉकच्या स्वरूपात, काय याच्या रॉकच्या स्वरूपात म्हणजेच दगडाच्या स्वरूपात, काय दगडाच्या स्वरूपात सापडले. ओके. आणि हा जो मॅग्नेट आपल्याला सापडला होता दगडाच्या स्वरूपात, मग आपण याला काय म्हटलं, काय आपण सर्वात पहिले आपल्याला जो मॅग्नेट सापडला होता तो आपल्याला काय म्हणून आपण त्याला उद्देशित या ठिकाणी केलं होतं. ओके. तर मित्रांनो, जो मॅग्नेट सापडला होता आपला तो कुठे सापडला होता, त्या शहराचं नाव पेपरला येतं. काय पेपरला शहराचं नाव येतं. काय मित्रांनो, तो आपल्याला सापडला होता तो मॅग्नेशियामध्ये सापडला होता. कुठे मॅग्नेशियामध्ये सापडला होता, म्हणून आपण त्याला मॅग्नेटाईट म्हटलं. काय म्हटलं आपण त्याला, मॅग्नेटाईट. ओके. बघा, मी जर या ठिकाणी जर न लिहिता जर तुम्हाला सांगितलं जर तर मला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगता येतं. काय चांगल्या पद्धतीने सांगता येतं. परंतु या ठिकाणी काय होईल माहिती का, मी सांगत जाईल आणि तुम्हाला ते काय होईल लक्षात राहणार नाही. मी जसं जसं समोर जाईल ना तसं तसं तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. त्यामुळे मी काय करतो या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो. बघा, आपण काय केलं, सर्वात पहिले आपल्याला जो मॅग्नेट सापडला तो कुठे सापडला, मॅग्नेशिया या शहरामध्ये सापडला. ओके. आणि तो कोणत्या स्वरूपात, दगडाच्या रॉकच्या स्वरूपात सापडला आणि त्याला आपण काय म्हटलं, मॅग्नेटाईट म्हटलं. मित्रांनो, या ठिकाणी आता रासायनिक सूत्र त्याचं काय, रासायनिक सूत्र काय Fe3O4 पेपरला आलेलं आहे. बघा, काय पेपरला आलेलं आहे Fe3O4 काय आहे, आपल्या मॅग्नेटचं रासायनिक सूत्र आहे. ओके. त्यानंतर मॅग्नेट जे आहे ना, त्या मॅग्नेटचा रंग कसा असतो आपल्याला माहीत असतो, हेवी डार्क. कसा रंग, काय रंग हेवी डार्क असतो. कसा असतो, हेवी डार्क. ओके. हेवी डार्क हा काय असतो, त्या मॅग्नेटचा रंग असतो. त्यानंतर असतो ग्रे ब्लॅक. हे काय माहिती आहे का, हे रंग आहेत. कशाचा रंग आहे हा, आपल्या मॅग्नेटचा. म्हणजे आपल्याला जो पहिला मॅग्नेट सापडला होता तो रंग कसा होता त्याचा, हेवी डार्क होता, ग्रे ब्लॅक होता. ओके. एवढं झाल्यानंतर हे काय झालं मित्रांनो, आपल्या मॅग्नेटचं काय झालं, म्हणजे छोटीशी इन्फॉर्मेशन की नेमकं मॅग्नेट सर्वात पहिले सापडलं कुठं सापडलं, त्याचा कलर कसा होता, तो कसा होता. ओके. ही नॉर्मल इन्फॉर्मेशन झाली. आता आपण त्याच्या प्रॉपर्टी बघणार आहे. काय प्रॉपर्टी, मग प्रॉपर्टीमध्ये मॅग्नेट कसा असतो बघा. सर्वात पहिले सांगतो तुम्हाला, एकच मिनिट हा. बघा, मॅग्नेट कसा असतो सर्वांना माहिती आहे. मॅग्नेट आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ. बघा, पट्टी चुंबक म्हणजेच काय, पट्टी चुंबक म्हणजे एकच मिनिट हा, या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, हा झाला आपला पट्टी चुंबक. ओके.
तर पट्टी चुंबकामध्ये काय असतं मित्रांनो, या ठिकाणी 2 पोल असतात. इथं असतो N, इथं असतो S, बरोबर आहे. अशीच असतात पोला, इकडं असतो N, इकडं असतो S. मग याचे जर वैशिष्ट्य जर सांगायचे झालं तर या दोघांना कधीच ब्रेक करता येत नाही. काय, हे जे 2 पोल असतात ना, यांना कुठूनच काय असं म्हणजे कुठूनच असे याचे काय, याला ब्रेक करता येत नाही, म्हणजे वेगळं करता येत नाही. ब्रेक करता येतं पण यांना दोघांना काय वेगळं करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही इथून याला ब्रेक जर केलं, काय इथून जर याला ब्रेक जर केलं तर काय होईल माहिती आहे का, अशा पद्धतीने एवढं मॅग्नेट तयार होईल, बरोबर आहे. पण एवढं मॅग्नेट तयार झाल्यानंतर परत इथे सुद्धा काय होईल, N आणि S पोल तयार होईल. काय होईल, इथे सुद्धा काय होईल, N आणि S पोल तयार होतील. कशा पद्धतीने, असे. आणि इकडे सुद्धा काय होईल, एक वेगळा चुंबक तयार होईल आणि तो सुद्धा काय होईल, N आणि S पोल या ठिकाणी तयार होतील. त्यामुळे मी काय म्हटलं तुम्हाला, कधीच एका चुंबकाचे 2 पोल, काय एका चुंबकाचे 2 पोल, हा पोल या ठिकाणी वेगळे करता येत नाही. तुम्ही त्याचे किती हजारो जर तुकडे केले तरी काय होणार आहे, त्या ठिकाणी जे दोन्ही चुंबक आहे त्याचे पोल जे परत या ठिकाणी काय होणार आहे, क्रिएट होत जाणार आहे. काय क्रिएट होत जाणार आहे. आणि बघा सेम पोल जर असले, काय बघा या ठिकाणी आता डिफरन्स पोल आहे, जर डिफरन्स पोल असले तर हे अट्रॅक्शन करणारे, काय एकच मिनिट काय करणार आहे, अट्रॅक्शन करणारे. हे अट्रॅक्शन करणारे. जर हेच पोल जर हे असले, सेम जर असले, डिफरन्स असले तर तुम्ही काय बघितलं, अट्रॅक्शन करणारे. ओके, आता N घेतला, S घेतला, इथं S घेतला, इथं N घेतला. आता हे सेम पोल आहे, हे काय करणार आहे, रिपल्शन. काय करणार, रिपल्शन. स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते बघा, तेवढं मॅनेज करा. ओके, हे काय करणार आहे, दोघं रिपल्शन. का, हे जर सेम असले तर रिपल्शन करणार, पण सॉरी मित्रांनो, हे जर सेम नसले, वेगवेगळे असले तर हे काय करणार आहे, अट्रॅक्शन करणार आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटलं, की सेम असले तर काय करणार, ते रिपल्शन करणार, जर वेगवेगळे असले तर अट्रॅक्शन करणार. ही झाली प्रॉपर्टी. कशाची प्रॉपर्टी, आपल्या कशाची, मॅग्नेटची. कशाची, मॅग्नेटची प्रॉपर्टी. बघा त्यानंतर जर समोरची प्रॉपर्टी जर बघितलं आपण, काय समोरची जर प्रॉपर्टी बघितली, बघा परत तुम्हाला काय करतो, मी एक पट्टी चुंबक काढून दाखवतो, कारण काय होईल तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. बघा ओके, हा झाला तुमचा पट्टी चुंबक. सॉरी मित्रांनो, थोडा घसामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. ओके, हा झाला पट्टी चुंबक आणि हा झाला तुमचा N पोल, हा झाला S पोल. आता या कन्सेप्टवरती पेपरला 2 क्वेश्चन येतात. काय 2 क्वेश्चन येतात बघा. पेपरला येतं की बाहेरून, काय बाहेरून ज्या मॅग्नेटिक लाईन्स असतात ना तुमच्या, मॅग्नेटिक लाईन्स ह्या बाहेरून कोणत्या दिशेला असतात आणि आतून कोणत्या दिशेला असतात. म्हणजे काय बघा, बाहेरून असतात मित्रांनो नॉर्थ टू साऊथ. मी लिहून देतो, बाहेरून कशा असतात, नॉर्थ टू साऊथ. ओके, आणि आतून सुद्धा पेपरला येतं बघा. कसं, आतून सुद्धा पेपरला येतं, आतून. ओके, तर त्या आतून कशा असतात, साऊथ टू नॉर्थ असतात. ओके मित्रांनो, यावरती पेपरला प्रश्न आलेले बरं का, त्यामुळे सांगतोय. ओके, ज्या नॉर्थ टू साऊथ असतात त्या कशा असतात, बाहेरून असतात, आणि साऊथ टू नॉर्थ कशा असतात, त्या आतून असतात. आणि ही प्रॉपर्टी कशाच्या आहेत मित्रांनो, मॅग्नेटच्या. कशाच्या, मॅग्नेटिक लाईन्स. ओके, मॅग्नेटिक लाईनच्या. त्यानंतर मित्रांनो आपल्या जे मॅग्नेट असतं आणि मॅग्नेटच्या ज्या लाईन असतात त्या असतात आपल्या सूर्यमालेप्रमाणे. कशा, सूर्यमालेप्रमाणे. म्हणजे सूर्यमालेत काय आहे बघा, जशा पद्धतीने या ठिकाणी सूर्यमालेमध्ये आपल्याला या ठिकाणी सूर्यमालेतील कोणताही ग्रह काय होत नाही बघा, अशा पद्धतीने एकमेकांना काय होत नाही, ते हे होत नाही, काय होत, धडकत नाही, कुठे कोणत्याही त्यांच्या लाईनच्या बाहेर जात नाही. ओके, तसंच या ठिकाणी मॅग्नेटचं सुद्धा असतं. मॅग्नेटच्या लाईन ज्या असतात त्या एकमेकांना कधीही छेदत नाही. ओके, त्या आपल्या आपल्या कक्षेतच या ठिकाणी काय होतात मित्रांनो, राहतात. काय, आपल्याच कक्षेत राहतात, आपल्या कक्षेच्या बाहेर त्या जात नाही. ओके, ही झाली एक प्रॉपर्टी कशाची, मॅग्नेटची. अशाच पद्धतीने तुम्हाला काही मॅग्नेटच्या अजून प्रॉपर्टी बघायला भेटतात. ओके, बघा इथपर्यंत तुम्हाला कळलं का, व्यवस्थित कळलं पाहिजे. ओके, आता जो वरचा आपण कन्सेप्ट बघितला त्यामध्ये मॅग्नेटिक लाईनचा झाला, पोलचा झाला, यावरती प्रश्न पेपरला आलेले. ओके, आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, परमनंट मॅग्नेट काय असतं आणि टेम्पररी मॅग्नेट काय असतं ती कन्सेप्ट बघणार आहे. काय, परमनंट मॅग्नेट. ओके, मी शॉर्टमध्ये लिहितो बघा, परमनंट मॅग्नेट आणि टेम्पररी मॅग्नेट. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी जर परमनंट मॅग्नेट जर म्हणायचं झालं तर आपल्याला जे नॅचरली निसर्गामध्ये भेटलं, काय नॅचरली, मी या ठिकाणी पॉईंट लिहून देत नाही बघा, तुम्हाला लक्षात राहील. काय, हे टॉपिक तुम्हाला लक्षात राहतील. ओके, बघा परमनंट मॅग्नेट म्हणजे काय,
जे आपल्याला काय भेटलं, नेचरमध्ये सापडलं, नेचरमध्ये भेटलं, ते झालं परमनंट मॅग्नेट. आणि परमनंट मॅग्नेट जे असतं ना मित्रांनो, त्याची मॅग्नेटिक फील्ड आपण कमी जास्त करू शकत नाही. काय, त्याची मॅग्नेटिक फील्ड आपण कमी जास्त करू शकत नाही. ओके, आणि त्याचे पोलसुद्धा चेंज करू शकत नाही. बघा, या ठिकाणी एन असतो, या ठिकाणी एस असतो, याला आपण चेंज करू शकत नाही, याला एस टू एन करू शकत नाही. जे काही आहे ना मित्रांनो, तीच त्या ठिकाणी आपल्याला ठेवावं लागते. आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड जी असते, काय मॅग्नेटिक फील्ड, ती पण कमी जास्त करू शकत नाही. तीसुद्धा जी आहे तीच आपल्याला त्या ठिकाणी ठेवावी लागते. पण जर तुम्ही टेम्पररी मॅग्नेटचा विचार जर केला तर टेम्पररी मॅग्नेट कसं असतं, एक बार असतो, बारला या ठिकाणी काय केलेलं असतं, या ठिकाणी एक कॉपरचा किंवा वगैरे वगैरे या ठिकाणी काय केलं असतं, ही वायर गुंडाळलेली असते आणि त्यामधून पास केला जातो करंट. म्हणून या ठिकाणी जे मॅग्नेट तयार होतं, काय होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होती, ती कशावरती डिपेंड असते, ती असते करंटवरती. आणि याला टर्न किती आहे, काय या कोरला टर्न किती आहे त्यावरती डिपेंड असते. मग तुम्हाला मॅग्नेट जास्त लागत असेल, ओके, जर जास्त लागत असेल तर तुम्हाला टर्न जास्त करायचे आहे. काय, टर्न जास्त करायचं आहे, करंट काय करायचं आहे, जास्त पास करायचं आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, टेम्पररी मॅग्नेटमध्ये तुम्ही काय करू शकता, कमी जास्त करू शकता. काय, कमी जास्त, मग त्यातलं मॅग्नेटिक लाईन्स, मॅग्नेटिक हे काय त्यातलं मॅग्नेट कमी जास्त करू शकता. पण परमनंट मॅग्नेटमधलं तसं नाही. आणि करंटची डायरेक्शन जर चेंज केली मित्रांनो, तुम्ही चेंज केली तर या ठिकाणी तयार होणारे पोलसुद्धा चेंज होतात. काय, पोलसुद्धा चेंज होतात. मग याची कॅपॅसिटी, मॅग्नेटिक स्ट्रेंथ पण काय असते, डिपेंड यावरती कशावरती असते, ती करंटवरती. त्यामुळे आपण ती वाढवू शकतो. पण परमनंटची वाढू शकते का, तुम्ही मला सांगा बरं, वाढू शकतं का, नाही वाढू शकत. ती काय सेम असते. ओके, बघा आता परमनंट मॅग्नेटचा जर विचार केला, परमनंट मॅग्नेट तुम्ही बनवण्यासाठी काय करता, कोबाल्ट, स्टील आणि हार्ड स्टील वापरता. काय, कोबाल्ट वापरता, हार्ड स्टील वापरता. ओके मित्रांनो, सेशन कळतोय ना. बघा, तुम्ही जर अजून पण व्हिडिओला जर लाईक नसेल केले तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्यासाठी आम्ही 1-2 तास या ठिकाणी सेशन बनवतो आहे मित्रांनो. तुमचं एवढंच काम आहे, फक्त सपोर्ट करायचं, सेशनला या ठिकाणी लाईक करायचं. ओके, आणि चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं. ओके, बघा, कोबाल्ट वापरतो, हार्ड स्टील वापरतो. काय वापरतो, हार्ड स्टील वापरतो आणि स्टील पण वापरतो. त्यानंतर या ठिकाणी निकेल पण येतो मित्रांनो, निकेल, क्रोमियम. ओके, हे सुद्धा या ठिकाणी काय येतात. ते भरपूर सारे, त्याला तुम्हाला काय करतो मी समोर सांगणारच मी. त्यामध्ये डायमॅग्नेट, पॅरामॅग्नेट आणि फेरोमॅग्नेट ह्या सर्व कन्सेप्ट मी त्या ठिकाणी पुढे तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी याला क्रिएट करण्यासाठी सॉफ्ट मॅग्नेट आपण वापरतो. काय, सॉफ्ट मॅग्नेट. कळालं ना, या ठिकाणी तुम्हाला काय कळालं, या ठिकाणी आपण काय करतो, सॉफ्ट मॅग्नेट वापरतो. आणि या ठिकाणी काय करतो, कोबाल्ट, हार्ड स्टील वगैरे या गोष्टी वापरतो. ओके, तर ह्या काय झाल्या आपल्या, हे झाले म्हणजे परमनंट मॅग्नेट काय असतं आणि टेम्पररी मॅग्नेट काय असतं हे तुम्हाला या ठिकाणी कळालं. ओके, तर या ठिकाणी आता परमनंट मॅग्नेट कुठे काय होतात, वापरलं जातं. बघा, परमनंट मॅग्नेट कुठे, त्या तुमच्या स्मॉल मोटर झाल्या, सेन्सर झाले, लाऊडस्पीकर झाले. ओके, अशा ठिकाणी काय होतं, तुमचं परमनंट मॅग्नेट या ठिकाणी वापरलं जातं. आणि टेम्पररी मॅग्नेट जे असतं ते मग तुमचे काय झालं, बघा, इंडस्ट्रीयल मोठमोठ्या मोटर झाल्या, तुमच्या क्रेन झाल्या. बघा, तुम्हाला माहिती आहे का, क्रेनमध्ये या ठिकाणी काही लोखंडाच्या वस्तू या ठिकाणी उचलल्या जातात, परत काय केल्या जातात, त्या बाजूला ठेवल्या जातात. मग तिथं कसं केलं जातं, सप्लाय दिला की मॅग्नेटिक फील्ड तयार होती, मग त्या वस्तू अट्रॅक्ट होतात आणि ती वस्तू अट्रॅक्ट झाल्यानंतर ती खेचली जाते. मग ती उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवताना परत या ठिकाणी करंट काढून घेतला जातो आणि ती वस्तू परत काय केल्या जाते, त्या दुसऱ्या ठिकाणी ठेवल्या जाते. ही कशाची प्रॉपर्टी झाल्या, टेम्पररी मॅग्नेटच्या. म्हणून मोठमोठ्या ज्या इलेक्ट्रिक क्रेन असतात त्यामध्ये काय केलं जातं, आपला कोणता मॅग्नेट वापरला जातो, टेम्पररी मॅग्नेट वापरला जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक सर्किट, सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त पेपरला आलेल्या कन्सेप्ट. ओके, तुमचं झालं इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट. तुम्हाला ह्या गोष्टी मी लिहून देणार आहे, कारण ह्या काय होतं या ठिकाणी लक्षात राहत नाही. बघा, सर्वात पहिले काय, इलेक्ट्रिक सर्किट. ओके, इलेक्ट्रिक सर्किट आणि काय, मॅग्नेटिक सर्किट. बघा, मॅग्नेटिक सर्किटमधून काय माहिती का, तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट चांगल्या पद्धतीने कळतं, पण त्याला कम्पेअर करून आपल्याला मॅग्नेटिक सर्किटचा अभ्यास करायचा.
जर तुम्ही सेपरेट मॅग्नेटिक सर्किटचा जर अभ्यास केला तर ढेकळं कळत नाही, मला माहिती आहे, काय काहीच कळत नाही. ओके, मग मला सांगा आपल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय असतं बघा, मला सांगा बरं. करंट असतो, बरोबर आहे, करंट असतो, व्होल्टेज असतं, EMF असतं का नाही, रेजिस्टन्स असतं. तसंच जर तुम्ही मॅग्नेटिक सर्किटचा जर विचार केला तर करंटच्या जागी असतं मित्रांनो या ठिकाणी फ्लक्स. ओके, व्होल्टेजच्या जागी काय असतं आणि EMFच्या जागी काय असतं, तर त्यांच्या जागी असतो MMF, याचा फुल फॉर्म पण सांगतो. आणि रेजिस्टन्सच्या जागी असतो रिलक्टन्स. काय असतो, रिलक्टन्स असतो. ओके, आत्ता मला सांगा या ठिकाणी तुमचा जो करंट पास होतो ना, तो करंट कशामुळे पास होतो, तो पास होतो मित्रांनो EMFमुळे. मग EMF काय आहे, तुमचा प्रेशर आहे. काय असतो, तो प्रेशर असतो, त्याच्यामुळे काय होतं, तुमचा करंट पास होतो. तसंच या ठिकाणी फ्लक्स पास करण्यासाठी तुम्हाला मदत करतो MMF. मला सांगा मग MMF आणि EMF जर नसतात तर या ठिकाणी मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट आणि फ्लक्स पास झाला असता का, कमेंट करायची. ओके, तर मित्रांनो सांगायचं जर झालं या ठिकाणी तर ते पासच झालं नसतं. ओके, कारण तुम्हाला सांगतो पाईपलाईन जी असते, तुमची जी मोटर असते ती असतं तुमचं प्रेशर. तिनं जर प्रेशरच क्रिएट केलं नाही तर विहिरीतून तुमच्या घरापर्यंत पाणीच येणार नाही. तेच काम कोण करतं, आपलं या ठिकाणी EMF आणि MMF करत असतो. ओके, मग तुम्हाला कम्पेअर करायचं, इकडे EMF असतो, तिकडे MMF असतो. बघा आता EMFचं काय आहे युनिट, बघा EMFचं युनिट काय आहे, तर तो काय असतं मित्रांनो, व्होल्ट असतं. ओके, तसंच तुम्हाला जर या ठिकाणी युनिट जर बघितलं तुम्ही, काय इथं MMFचं युनिट जर बघितलं तर ते असतं मित्रांनो ॲम्पियर टर्न असतं. काय असतं, ॲम्पियर टर्न. ओके, ॲम्पियर टर्न. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. MMFचं युनिट काय सांगितलं तुम्हाला मी, ॲम्पियर टर्न, आणि EMFचं युनिट काय सांगितलं तुम्हाला मी, व्होल्ट. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचे. नंतर दुसरं काय मित्रांनो, हे होतं पहिली, ही झाली दुसरी. ओके, दुसऱ्या ठिकाणी काय आपल्याला इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण काय बघतो बघा, करंट बघतो. आता जर त्याच्याच बरोबरीने जर मॅग्नेटिक सर्किटमध्ये जर बघायचं झालं तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण काय बघतो, फ्लक्स आपण कसे डिनोट करतो, या लेटरने आपण काय करतो, या ठिकाणी काय करतो, सॉरी मित्रांनो, फ्लक्स आपण या ठिकाणी डिनोट करत असतो. बघा फ्लक्सचं जर युनिट बघायचं आपल्याला, युनिट तर बघावंच लागेल ना, काय युनिट तर बघावंच लागेल. बघा फ्लक्सचं जे युनिट असतं ना या ठिकाणी असतं वेबर, आपण या अक्षराने ते दर्शवतो. ओके, आणि करंटचं जर सर्वांनाच माहिती आहे, कारण आपण जेव्हा पहिल्या दिवशी या ठिकाणी इलेक्ट्रिकचा अभ्यास चालू करतो त्या ठिकाणी पहिलेच काय करतो, आपण करंटचं युनिट शिकत असतो. ओके, पण हेच माहीत असतं आपल्याला, काय ॲम्पियर माहीत असतं आपल्याला, कुलम पर सेकंद एक युनिट आहे दुसरं, ते आपल्याला माहीत नसतं. ओके, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात जर ठेवल्या तर आपला ITI लेवलच्या पेपर निघणं काही जास्त हार्ड नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो आपला जो करंट असतो, काय करंट असतो तो फ्लो होतो माहिती आहे आपल्याला, पण तो फ्लो कशामुळे होतो, करंट फ्लो होतो पण तो कशामुळे फ्लो होतो, बघा फ्री इलेक्ट्रॉनमुळे. कशामुळे, फ्री इलेक्ट्रॉन. ओके, फ्री इलेक्ट्रॉनमध्ये काय होतं, तुमचा फ्री इलेक्ट्रॉनमुळे करंट फ्लो होतो. पण त्या ठिकाणी तुम्ही जर मॅग्नेटिक सर्किटमध्ये जर विचार केला, काय मॅग्नेटिक सर्किटमध्ये जर विचार केला तर तुमच्या त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स असतात, काय मॅग्नेटिक लाईन्स. ओके, मग तुम्हाला कळतं आहे ना, या ठिकाणी तुमचे काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. तर त्याच्या फ्री इलेक्ट्रॉनच्या जागेवरती इकडे काय असतात, मॅग्नेटिक लाईन्स असतात. म्हणजे पूर्णपणे मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट एकमेकांवर आपण कम्पेअर करू शकतो. ओके, फ्लो ऑफ द मॅग्नेटिक लाईन, बघा फ्लो ऑफ द मॅग्नेटिक लाईन इन द फ्लक्स. ओके, तर फ्लो या ठिकाणी करंट फ्लो करण्यासाठी आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स लागतात, तर या ठिकाणी फ्लक्स फ्लो करण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स या ठिकाणी लागत असतात. त्यानंतर येतो मित्रांनो आपला अपोजिशनचा पार्ट, तो म्हणजे रेजिस्टन्स काय करतो तुम्हाला माहिती आहे, रेजिस्टन्सचं युनिट काय मित्रांनो, ओम आहे. ओके, तर रेजिस्टन्स काय करतो तुमच्या सर्किटमध्ये, रेजिस्टन्स काय करतो सांगा बरं, अपोज करतो कशाला, फ्लो ऑफ दी करंटला. काय करतो, फ्लो ऑफ दी करंटला अपोज करतो. तो डायरेक्ट स्टॉप करत नाही. जर स्टॉपचं आपण जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी स्विच वापरतो, स्विच आपण ऑफ केल्यानंतर आपला करंट स्टॉप होतो. पण या ठिकाणी काय करतो, रेजिस्टन्स त्याला अपोज करण्याचा प्रयत्न करतो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. ही प्रॉपर्टी झाली रेजिस्टन्सची. आणि आता जर तीच प्रॉपर्टी आपल्याला मॅग्नेटिक सर्किटमध्ये जर बघायची जर झाली, काय तीच प्रॉपर्टी आपल्याला जर मॅग्नेटिक सर्किटमध्ये बघायची झाली तर त्या ठिकाणी आपल्याला भेटतो रिलक्टन्स.
काय काय भेटतो त्या ठिकाणी आपल्याला रिलक्टन्स. रिलक्टन्स काय करतो माहिती का, मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्सला काय करतो, अपोज करतो. फ्लक्सला काय करतो, अपोज करतो. कोण, रिलक्टन्स. कशाला, मॅग्नेटिक सर्किटमधील फ्लक्सला. जसं इलेक्ट्रिक सर्किटमधील करंटला अपोज करतो रेजिस्टन्स, त्याचं युनिट हे ओहम, तसंच मॅग्नेटिक सर्किटमध्ये अपोज करतो फ्लक्सला कोण, रिलक्टन्स. आणि त्याचं जर युनिट जर बघायचं झालं ते कशा पद्धतीने येतं ते पहिलं मी सांगतो तुम्हाला. बघा, रेजिस्टन्स म्हणजे काय मित्रांनो, V/I. जर आपण ओम्स लॉ जर लावला तर त्या ठिकाणी काय होईल, V/I. या ठिकाणी व्होल्ट आहे, त्या ठिकाणी आपण EMF पण म्हणू शकतो, बरोबर आहे. जर आपण हे जर रिलक्टन्स मित्रांनो आपण S या अक्षराने दर्शवतो, काय, S या अक्षराने दर्शवतो. Vच्या जागी आपण या ठिकाणी MMF घेऊ शकतो का नाही. आणि करंटच्या जागी या ठिकाणी आपण फ्लक्स घेऊ शकतो. आता MMFचं युनिट तुम्हाला सांगितलं मी काय असतं, ॲम्पियर टर्न, आणि फ्लक्सचं युनिट काय असतं, वेबर. झालं की तुमचं रिलक्टन्सचं युनिट ॲम्पियर टर्न पर वेबर. काही ठिकाणी तुम्हाला हे युनिट ॲम्पियर पर वेबर असं सुद्धा बघायला भेटतं मित्रांनो. ओके, मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. परत एक रिलक्टन्सचं युनिट असतं मित्रांनो, S बरोबर तुम्हाला काय या ठिकाणी डिनोट केलं मी, रिलक्टन्स. काय, रिलक्टन्स. ओके, याचं एक युनिट काय बघितलं आपण, ॲम्पियर टर्न पर वेबर. दुसरं युनिट काय बघितलं, ॲम्पियर पर वेबर. आता तिसरं युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचे, काय, तिसरं युनिट लक्षात ठेवायचे 1/हेनरी. 1/हेनरी, त्यालाच हेनरी इनवर्स पण लिहू शकता. काय, हेनरी इनवर्स पण लिहू शकता. कोणतंही युनिट पाठ करण्याची गरज नाही आहे. का, कोणतंही युनिट पाठ करण्याची गरज नाही आहे. का बोलतोय मी, कारण आपण या ठिकाणी पाठ करण्याची गरज का नाही बोलतोय, कारण आपण कम्पेअर करतो इलेक्ट्रिक सर्किटसोबत, आणि इलेक्ट्रिक सर्किटचं सर्व काही आपलं पहिलंच चांगल्या पद्धतीने आपल्या कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके, मग ह्या ठिकाणी आपण रेजिस्टन्स घेतला, त्याचं या ठिकाणी फॉर्म्युला घेतला V/I, त्याला कम्पेअर केलं. V/Iचं या ठिकाणी MMF बाय फ्लक्स आलं. MMFचं युनिट होतं ॲम्पियर टर्न आणि फ्लक्सचं युनिट होतं वेबर. त्यावरून ॲम्पियर टर्न आपण नवीन युनिट तयार केलं. त्यानंतर आपण हेनरी इनवर्स सुद्धा एक युनिट या ठिकाणी बघितलं. ओके, हा झाला तुमचा काय, रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचे अजूनसुद्धा युनिट तुम्हाला या ठिकाणी माहीत असेल मित्रांनो, R ρ/L/A. या डायनॅमिक युनिट आपण या ठिकाणी यावरून क्रिएट करत असतो, पण याचं काही तेवढं काम या ठिकाणी आपल्याला आयटीआयवाल्या मुलांना या ठिकाणी लागत नाही मित्रांनो. ओके, डिपेंड ऑन नेचर. बघा, या ठिकाणी रेजिस्टन्सचं या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कशावरती डिपेंड असतो, नेचर वगैरे ती काही गरज नाही आपल्याला. ओके, या ठिकाणी ते आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये या पहिले शिकलो. ओके बघा, आता या ठिकाणी आपल्याला करंट, मी तुम्हाला बोललो का नाही, करंट कशामध्ये असतो, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. तसंच मी तुम्हाला मॅग्नेटिक सर्किटमध्ये करंट बोललो. ओके, या ठिकाणी काय बोललो, करंट, आणि या ठिकाणी काय बोललो मी तुम्हाला, फ्लक्स. करंटचं युनिट हे काय असतं, करंटचं सूत्र म्हणजेच त्याचा फॉर्म्युला काय असतो, करंटचा फॉर्म्युला. तर करंटचा फॉर्म्युला तुम्हाला V/R बोललो मी, त्यालाच आपण EMF/R पण बोलू शकतो. ओके, तसंच या ठिकाणी जर आलं आपण त्याला MF/S बोलू शकतो, म्हणजेच तुमचा असतो रिलक्टन्स. मग याचा फॉर्म्युला कसा होईल, फ्लक्सचा फॉर्म्युला ते सांगितलंच ना तुम्हाला, वेबरचा, तुम्हाला वेबर त्याचं हे होतं. मग याचं MMFचं काय आहे, ॲम्पियर टर्न पर वेबर. काय, ॲम्पियर टर्न पर वेबर. ओके, या ठिकाणी काय झालं, MMFचं ॲम्पियर टर्न. आणि याचं रिलक्टन्सचं युनिट काय मला सांगा आता, कशाचं, रिलक्टन्सचं युनिट काय बोललो मी तुम्हाला, हेनरी बोललो किंवा ॲम्पियर टर्न पण वेबर बोललो. तर या ठिकाणी काय कॅन्सलेशन वगैरे होऊन हे युनिट या ठिकाणी खूप मोठं तयार होतं. तर हे युनिट या ठिकाणी गरज नाही तुम्हाला. ओके, या युनिटची गरज नाही. ओके, तर बघा, करंट डेन्सिटी आणि या ठिकाणी तुम्हाला फ्लक्स डेन्सिटी, ह्या दोन कन्सेप्ट एवढ्या महत्त्वाच्या आहे ना. याच्या पाठीमागचा तुम्ही जेवढा कन्सेप्ट शिकल्या त्याच्या 100 पट महत्त्वाचं म्हणजे डेन्सिटी येते. तर मित्रांनो, आपल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये येते करंट डेन्सिटी. काय, करंट डेन्सिटी. तर करंट डेन्सिटीचं युनिट कधी विचारलं जातं, ते असतं ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. काय असतं, ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. मॅग्नेटिक सर्किटमध्ये डेन्सिटी काय लिहून देतो बघा, डेन्सिटी आपण डिनोट करतो मित्रांनो B अक्षराने. काय, B अक्षराने डिनोट करतो, आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो φ/A. तर मला सांगा आता, फायचं तुम्ही काय केलं, φ/A, फायचं तुम्ही वेबर या ठिकाणी युनिट घेतलं होतं, आणि A म्हणजे काय, एरिया आहे. काय, एरिया आहे. वेबर पर एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीने मला डेन्सिटीचं या ठिकाणी काय मिळतं,
सूत्र आणि युनिट मिळत असतं. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी काय करायचं, कम्पेअर करायचं. ओके, या ठिकाणी 5/a घेतलं, काय घेतलं 5/a. तुम्हाला या ठिकाणी I/a घ्यायचं आहे, I/a घ्यायचं आहे. आय म्हणजे तुमचा करंट झाला, ए म्हणजे एरियाचा मीटरचा स्क्वेअर झाला. अशा पद्धतीने मॅग्नेटिक सर्किट जर तुम्ही इलेक्ट्रिक सर्किटसोबत जर कंपॅरिझन जर केलं तर मी सांगतो तर काहीच हार्ड नाही. काय मॅग्नेटिक सर्किट हा चॅप्टर काहीच हार्ड नाही मित्रांनो. ओके, तर तुम्हाला आता सांगितलं की इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जो अपोज करतो तो रेजिस्टन्स असतो आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये जो अपोज करतो तो असतो रिलक्टन्स. मग तुम्हाला या ठिकाणी जर पेपरमध्ये विचारलं, काय पेपरमध्ये विचारलं हे कसं रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल कोण, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये तुम्हाला रिलक्टन्स विचारला तर रिलक्टन्सचा रेसिप्रोकल कोण ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. बघा या ठिकाणी रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल जो असतो ना मित्रांनो तो असतो कंडक्टन्स आणि तो काय करतो आपण जी या लेटरने दर्शवतो आणि त्याला जर लिहायचं झालं तर 1/g आपण या ठिकाणी लिहित असतो. मग तुम्हाला या ठिकाणी आता कंडक्टन्सचं या ठिकाणी काय युनिट पण आलं पाहिजे का नाही युनिट. मग तुम्हाला सांगा रेजिस्टन्सचं युनिट काय असतं, आपलं रेजिस्टन्सचं युनिट काय असतं, ओहम असतं की नाही. मग आपलं कंडक्टन्सचं युनिट काय होईल, मोह अशा अक्षराने दर्शवतो आपण. काय होतं मित्रांनो कंडक्टन्सचं युनिट काय होतं, मोह या ठिकाणी होतं. ओके, आणि या मोलच आपण काय म्हणतो सिमेन्स म्हणत असतो. काय म्हणत असतो, सिमेन्स म्हणत असतो. ही झाली कशाची आपल्याला डिटेल भेटली या ठिकाणी कंडक्टन्सची, जी काय आहे रेसिप्रोकल आहे, कशाची रेजिस्टन्सची. आता आपण येऊ रिलक्टन्सवरती. आता रिलक्टन्सचा रेसिप्रोकल कोण असतो मित्रांनो, परमनन्स. कोण असतो, परमनन्स असतो. ओके, तर आपण रिलक्टन्सला कसं लिहिलं होतं, एस या अक्षराने लिहिलं होतं आणि परमनन्सला कसं लिहू शकतो 1/s म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे काय असतं, उलटं असतं. मग याच्यावरून फॉर्म्युला कसा तयार होईल बघा. या ठिकाणी रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय तयार झाला होता तुमचा, ॲम्पियर टर्न पर वेबर झाला होता का नव्हता. मग याच्या उलटं तुम्हाला करायचं आहे वेबर पर ॲम्पियर टर्न. बघा व्यवस्थित लिहून देतो, वेबर पर ॲम्पियर टर्न. कुठे याला वेबर पर ॲम्पियरसुद्धा लिहितात. आणि या ठिकाणी आपण रिलक्टन्समध्ये हेनरी इन्व्हर्स केलं होतं, या ठिकाणी फक्त हेनरी करायचं आहे. ओके, स्पेलिंग चुकली असेल तर जाऊ द्या तिकडे, तुम्हाला फक्त काय माझ्या तोंडातून उच्चार काय निघतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, या ठिकाणी काय केलं आपण हेनरी. ओके, त्या ठिकाणी काय केलं होतं हेनरी इन्व्हर्स. हे काय झाले रेसिप्रोकल झाले, कशाचे, रेजिस्टन्स आणि रिलक्टन्सचे. रेजिस्टन्सचा कोण झाला कंडक्टन्स. ओके, आणि तुमच्या रिलक्टन्सचा कोण झाला परमनन्स. अशा पद्धतीने याचे रेसिप्रोकल झाले. ओके, आता अजून एक पेपरला प्रश्न येतो मित्रांनो की जसा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेजिस्टन्स आहे तसं तुमचा मॅग्नेटिक सर्किटमध्ये कोण आहे. ओके, तर मग तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर काय द्यायचं आहे, रिलक्टन्स आहे बा. मग जसा तुमचा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट आहे तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये कोण आहे, तर तो कोण आहे, फ्लक्स आहे. हे तुम्हाला उत्तर द्यायचं बघा. जसा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेजिस्टन्स आहे तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये कोण आहे, रिलक्टन्स आहे. जसा तुमच्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय करंट आहे तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय फ्लक्स आहे. जसा इकडे एफ आहे, EMF आहे, तसा इकडे काय आहे MMF आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसा इकडं कंडक्टन्स आहे तसा इकडे परमनन्स आहे. ओके, मग आपल्याला अजून पुढे सुद्धा बघायचं आहे परमिटिव्हिटी नाही बघायची, ते आपल्याला कॅपॅसिटरमध्ये बघायला भेटेल. ओके, या ठिकाणी आपल्याला काय परमिॲबिलिटी बघायची आहे. ओके, मग रिलेटिव्ह परमिॲबिलिटी ऑब्सोल्यूट बघायची आहे. रिलेटिव्हला युनिट नसतं, त्यानंतर ऑब्सोल्यूटला हेनरी पर मीटर वगैरे, या ठिकाणी वेबर पर ॲम्पियर टर्न मीटर हे सुद्धा त्या ठिकाणी युनिट आपल्याला बघायचे. अजून खूप सारा कंटेंट बघायचा आहे. आपला सेशन चालणार आहे मित्रांनो 1 तास, आत्ता काय झाला अर्धा तास. ओके, तर या ठिकाणी आपण काय केलं, हे पॅरामीटर या ठिकाणी बघितले. आपण डेन्सिटी बघितली ना मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण डेन्सिटी बघितली. आपली इंटेन्सिटी वगैरे सुद्धा या ठिकाणी बघायची राहिली, ते सुद्धा आपण सर्व काही कवर करू. आणि आपण सर्व काही इलेक्ट्रिक सर्किटला मॅग्नेटिक सर्किट कम्पेअर करून या ठिकाणी घेणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी आपण काय करणार आहे आता बघा. सर्वात पहिले आपलं इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटचं आपण काय केलं, या ठिकाणी कम्पेअर केलं. कोणते फॉर्म्युले वगैरे सर्व काही कम्पेअर केलं. ओके, बघा या ठिकाणी आता समोरचं पॅरामीटर आपण बघूया. आपण डेन्सिटी बघितली ना, मॅग्नेटिक डेन्सिटी काय असते मित्रांनो, मॅग्नेटिक डेन्सिटी बी या अक्षराने दर्शवतो आपण 5/a. त्याचा फॉर्म्युला असतो 5 म्हणजे वेबर आणि ए म्हणजे मीटर स्क्वेअर. पेपरला खूप वेळेस प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ओके, आणि याचं युनिट काय असतं, अजून युनिट काय असतं, वेबर पर मीटर स्क्वेअर आहेच, पण दुसरं युनिट असतं याचा टेस्ला. ओके, मग मित्रांनो तुम्हाला 1 टेस्ला म्हणजे काय ते माहीत पाहिजे की नाही. 1 टेस्ला म्हणजे 10⁻⁴ गॉज.
काय असतं 10⁴ गॉज. ओके, पेपरला आलेला क्वेश्चन आहे. ओके, UPPCL TG2ला पेपरला प्रश्न आलेला आहे की 1 टेस्ला बरोबर किती गॉज असतो, तर तो असतो 10⁴. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात पाहिजे की 1 वेबर बरोबर 10⁸ काय 10⁸ मॅक्सवेल या ठिकाणी असतं. काय 1 वेबर बरोबर 10⁸ मॅक्सवेल या ठिकाणी असतं. ओके, हे नॉर्मल गोष्टी मित्रांनो, ह्या तुम्हाला काय पाहिजे लक्षात पाहिजे, जेणेकरून तुम्ही जर याच्या पहिले पाठीमागे जर कुठे जर क्लास केला असेल आणि जर आज माझा हा सेशन जर बघितलं असेल तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला कळेल की नेमका कंटेंट काय या ठिकाणी आपल्यापर्यंत डिलिव्हर होतो. ओके, आणि जे मुलं नवीन असेल ना त्यांना वाटेल नाही काही कामीचा कंटेंट नाही, कारण त्यांना माहीत नाही ना मित्रांनो. या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी डेन्सिटी बघितली, ती बिया अक्षराने दर्शवली. ओके, आता आपण बघणार आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपण कशाने दर्शवणार आहे या ठिकाणी, याचे अक्षराने. बघा, तुम्हाला मॅग्नेटिक डेन्सिटी आणि इंटेन्सिटी जर कळाली तर तुम्हाला मॅग्नेटिक कर्व, आपण ज्यालाच या ठिकाणी हिस्टेरिसिस कर्व म्हणतो, त्या तुम्हाला या ठिकाणी कळतील. ओके, मग या ठिकाणी आपण काय करणार आहे आता, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, जी की आपण याच्या अक्षराने दर्शवतो, आणि याच्या अक्षराने दर्शवत असताना आपण याचा एक फॉर्म्युला तयार करतो. बघा, NI म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, करंट आणि लेंथ. काय आणि लेंथ. बघा, N म्हणजे काय टर्न. ओके, टर्न. ओके, त्यानंतर I म्हणजे काय मित्रांनो करंट. ओके, त्यानंतर येतं तुमचं लेंथ. ओके, लेंथ आली. ओके, या पॅरामीटरवरती तुम्हाला क्वेश्चन येतो मित्रांनो. काय क्वेश्चन येतो ते तुम्हाला आला पाहिजे. ओके, आता या ठिकाणी याचा एक फॉर्म्युला बघितला आपण, बी वरून एक फॉर्म्युला बघत असतो. बघा, या ठिकाणी तुमची परमिएबिलिटी इंटू हे काय एचला तुम्ही इंटेन्सिटी म्हणलं, हेनरी नाही म्हटला, एचला काय म्हटलं इंटेन्सिटी. हा फॉर्म्युला पेपरला येतो. मग कधी कधी हा फॉर्म्युला फिरून येतो. कसा येतो, मग तुम्हाला म्यू बरोबर काढायचं असतं. म्यू बरोबर मग काय बी, हा एच इकडे गेला, अशा पद्धतीने झालं. कधी कधी तुम्हाला एच काढायला लावतात, एच मग बी बाय काय झालं तुमचा म्यू झाला. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक फॉर्म्युला जर या ठिकाणी लक्षात राहिला तर बाकीची तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करता येतात. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, तुम्हाला एकच लक्षात राहिलं पाहिजे या ठिकाणी NI म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, करंट अपॉन लेंथ. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला डेन्सिटी बरोबर असती परमिएबिलिटी गुणिले इंटेन्सिटी. ओके, हे तुम्हाला लक्षात राहिलं गरजेचं आहे. आता आपण फॉर्म्युला काय बघितला, NI काय NI बाय L. यावरून आता N आणि I हा फॉर्म्युला होता MMFचा. मी तुम्हाला त्या ठिकाणी विसरलो, सांगताना विसरलो. MMFचा फॉर्म्युला होता बघा, नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट, नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट. म्हणजे MMF जो तयार होणार आहे मित्रांनो, तो तयार काय होतो, जेवढ्या टर्न्स असेल आणि जेवढा करंट पास केला तेवढा त्या ठिकाणी काय होतो, आपला MMF तयार होतो. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला बनतो नंबर ऑफ टर्न्स आणि करंट यांचा दोघांचा गुणाकार. ते आपण या ठिकाणी घेतलं. ओके, मग MMFचा फॉर्म्युला आहे म्हणून आपण काय करू, MMF लिहून घेऊ. आणि लेंथचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ आपण कशामध्ये लिहितो, मीटरमध्ये. ओके, म्हणून या ठिकाणी MMFचा दुसरा फॉर्म्युला एम्पियर टर्न असतो आणि या ठिकाणी मीटर. हा झाला तुमचा इंटेन्सिटीचा या ठिकाणी युनिट क्रिएट झाला. ओके, यालाच तुम्ही एम्पियर पर मीटर कुठे कुठे बघायला भेटेल तुम्हाला, एम्पियर पर मीटर. ओके, आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे सर्वात पहिले आजच्या या ठिकाणी जास्तीत जास्त व्हायरल होते तो आज तुम्ही आहे मित्रांनो, न्यूटन पर वेबर. इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला खूप वेळेस पेपरला आलेला आहे. हा तर तुम्हाला आपल्याला कशावरून भेटला, या फॉर्म्युल्यावरून भेटला. ओके, आणि न्यूटन पर वेबर पण एका फॉर्म्युल्यावरून भेटतो. खूप डीप या ठिकाणी काय तो कन्सेप्ट आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, न्यूटन पर वेबर. काय न्यूटन पर वेबर. ओके, अशा पद्धतीने आपली या ठिकाणी काय झाली, इंटेन्सिटी पण संपली. कशाची, अरे मॅग्नेटिक सर्किटमधली. रे माझी इंटेन्सिटी नाही संपत. तुम्ही जर म्हटलं 4 ताससुद्धा रेग्युलर घ्या तरी मी घ्यायला तयार आहे. ओके, इंटेन्सिटीचा आपला झाला मित्रांनो या ठिकाणी. आता कन्सेप्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बरं का, डेन्सिटीचा फॉर्म्युला या ठिकाणी B = काय म्यू H. त्यानंतर या ठिकाणी आपण तयार केला परत परमिएबिलिटी वगैरे, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, आता पुढचे आपले जे कन्सेप्ट असणार आहे तो असणार आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी, जी की आपण म्यू R या अक्षराने दर्शवतो. मग रिलेटिव्ह परमिएबिलिटी झाली आणि ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी झाली. रिलेटिव्ह परमिएबिलिटीमध्ये तुम्हाला काहीच सांगणार नाही, एवढंच सांगेन की रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे काय आणि त्याचं युनिट काय. ओके, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. ओके, ही जी दर्शवतो आपण मित्रांनो ती दर्शवतो म्यू R या अक्षराने. ओके, आता याचं युनिट जर बघायचं झालं तर याला युनिट नसतं. काय
याला युनिट नसतं मित्रांनो, ही असते युनिटलेस. काय युनिटलेस. जर तुम्हाला कुठेही रिलेटिव्ह परमियाबिलिटी जर या ठिकाणी युनिट जर विचारून घेतलं तर डायरेक्टली सांगायचं काय, ही जी कॅपॅसिटी, ही जी प्रॉपर्टी आहे हिला युनिट नसतं. म्हणून या ठिकाणी काय लक्षातच ठेवायचं, रिलेटिव्ह परमियाबिलिटी आली म्हणजे रिलेटिव्ह परमियाबिलिटीला काय नसतं, युनिट नसतं. ओके, कळालं. रिलेटिव्ह परमियाबिलिटीमध्ये दुसरं सांगायचं काहीच नाही. रिलेटिव्ह परमियाबिलिटीला युनिट नसतं आणि ती म्यू आर या अक्षराने दर्शवते. ओके, याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. आता पुढचा पॅरामीटर आपला पुढची या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी आहे मित्रांनो, इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशन. काय इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशन. ओके, इंटेन्सिटी काय, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. ओके, इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशन. तर या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, युनिट लक्षात ठेवायचे. फक्त युनिट काय असतं याचं, युनिट असतं मित्रांनो ॲम्पियर पर मीटर. बस संपला विषय. ॲम्पियर पर मीटर कशाचं, इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशनचं युनिट असतं ॲम्पियर पर मीटर. बस संपला, काही गरज नाही तुम्हाला या ठिकाणी. ओके, आता पुढचा आपला महत्त्वाचा कन्सेप्ट येतो मित्रांनो, ती असते आपली परमॅबिलिटी. ओके, परमॅबिलिटी. ओके, रिलेटिव्ह परमॅबिलिटी आपण तर बघितलीच, परमॅबिलिटी. ओके, तर परमॅबिलिटी काय मित्रांनो, या ठिकाणी आपण कोणत्या अक्षराने दर्शवली, म्यू या अक्षराने दर्शवली. आणि तुम्हाला म्यूचा फॉर्म्युला पण सांगितला, B/H. कसा तयार झाला हो, B म्यू गुणिले H होता. ओके, या ठिकाणी H आपण इकडे पाठवला म्हणून H काय झाला, इथे आला. ओके, H इथं आल्यानंतर हे अशा पद्धतीने तयार झालं. ओके, अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार झाला कशाचा, परमियाबिलिटी म्हणजेच म्यूचा. काय, म्यूचा. आता याचे आपल्याला काय होतं मित्रांनो, या ठिकाणी येतं पेपरला युनिट. काय येतं, युनिट. तर युनिट कशा पद्धतीने तयार करायचे आणि कसे लक्षात ठेवायचे ते तुम्हाला सांगतो. सर्वात पहिलं मेन या ठिकाणी पेपरला येतं मित्रांनो, तो असतो हेनरी पर मीटर. काय, हेनरी पर मीटर. खूप साऱ्या वेळेस पेपरला विचारलं जातं काय, की परमियाबिलिटीचं युनिट, ऑब्सोल्यूट परमियाबिलिटीचं असं विचारलं जातं, किंवा नुसतं परमियाबिलिटीसुद्धा देतात. ओके, रिलेटिव्ह जर दिलं तर युनिट नसतं, नुसतं परमियाबिलिटी दिलं तर हे युनिट असतं, आणि ऑब्सोल्यूट दिलं सुद्धा तरीसुद्धा हेच असतं. यालाच आपण ऑरमध्ये या ठिकाणी दुसरं युनिट या ठिकाणी बघतो मित्रांनो, ते असतं तुम्हाला पाठीमागच बोललो, वेबर पर ॲम्पियर टर्न मीटर. ओके, हे सुद्धा युनिट असतं. हे कशाचं युनिट या ठिकाणी, परमियाबिलिटीचं युनिट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला परमियाबिलिटी येते. तर तुम्हाला परमियाबिलिटी ऑफ द फ्री फेस ऑफ द व्हॅक्यूम इयर, म्हणजे इयरचा फ्री फेस व्हॅक्यूमचा परमियाबिलिटी कधी कधी विचारला जातो. तो असतो 4π × 10⁻⁻⁷. कशाचा, फ्री स्पेस व्हॅक्यूम इयरचा. कशाचा, मग तुम्ही त्याला इयर पण म्हणू शकता किंवा फ्री फेस व्हॅक्यूम, बघा व्हॅक्यूम म्हणू शकता, इयर म्हणू शकता, किंवा फ्री फेसचा. काय, फ्री फेस म्हणजे जे वातावरण आहे, फ्री स्पेस आहे, त्याचा जर तुम्हाला परमियाबिलिटी जर बघायचा झाला तर तो काय असतो, 4π × 10⁻⁻⁷ असतो. ओके, म्यू इज अ नॉट काय कॉन्स्टंट. बघा, म्यू इज अ नॉट कॉन्स्टंट फॉर मॅग्नेटिक मटेरियल. म्यू कॉन्स्टंट नसतो, तो व्हेरिएबल कंपोनंट आहे. काय, म्यू हा व्हेरिएबल कंपोनंट आहे, तो कॉन्स्टंट नसतो. तो एका ठिकाणी कॉन्स्टंट नसतो, तो काय होतो, चेंज होतो. गरज नाही तुम्हाला, फक्त या ठिकाणी काय करा, परमियाबिलिटी हे म्यूने या ठिकाणी डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला कशा पद्धतीने या ठिकाणी आपण काढला ते लक्षात ठेवा. त्याचं युनिट हेनरी पर मीटर, दुसरं युनिट वेबर पर ॲम्पियर टर्न मीटर हे या ठिकाणी आपण घेतलं आहे. ओके, बघा पुढचं पॅरामीटर एकदा बघून घेऊ. 2 ते 3 पॅरामीटर या ठिकाणी राहिले मित्रांनो, त्यानंतर आपला मॅग्नेटिक सर्किटचा टॉपिक काय होतो, क्लिअर होतो. ओके, बघा मॅग्नेटिक कपलिंग म्हणून एक पेपरला प्रश्न येतो बघा, मॅग्नेटिक कपलिंग कोइफिशियंट. ओके, मॅग्नेटिक सर्किट कपलिंग कोइफिशियंट डिनोटेड बाय के. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, मॅग्नेटिक कपलिंग म्हणजे काय, बघा 2 कॉईल शेजारी ठेवल्या आहे. एका कॉईलमध्ये मॅग्नेटिकस या ठिकाणी फील्ड तयार झाली आणि ते मॅग्नेटिक सर्किट समोरच्या दुसऱ्या कॉईलला या ठिकाणी छेदते, कट करते, तिच्यासोबत शेअर करते. ओके, तर त्याला आपण मॅग्नेटिक कपलिंग म्हणतो. मग मित्रांनो या ठिकाणी मॅग्नेटिक कपलिंग जी झाली, K = 0, K <1, K = 1, अशा पद्धतीने आपण काय करतो, मॅग्नेटिक कपलिंग या ठिकाणी दर्शवतो. मग K = 0 म्हणजे काय, जवळच्या कॉईलला ती कशीच या ठिकाणी शेअर करत नाही, म्हणजे आपल्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ती दुसऱ्या कॉईलसोबत काय करत नाही, शेअर करत नाही. ओके, आता K <1 असतो. काय, <1 असतो.
लेस दॅन 1 म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी लूजली कनेक्ट असते, म्हणजे आपल्या जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती आपल्या जवळच्या कॉईलसोबत छोटीशी इतूशी या ठिकाणी काय करते, या ठिकाणी शेअर करते. आणि के इज इक्वल टू या ठिकाणी 1 येतं, तर ही कॉईल काय करते, टाईटली या ठिकाणी आपल्या दुसऱ्या जवळच्या कॉईलसोबत काय असते, कनेक्ट असते. ती आपली पूर्णपणे या ठिकाणी फील्ड या ठिकाणी तिच्यासोबत शेअर करते. हे झाले आपल्या के इज इक्वल टू 1, के लेस दॅन 1 आणि के इज इक्वल टू 1, के इज इक्वल टू 0 बघितलं. ओके, हे आपलं काय झालं, के बरोबर झालं, ज्या ठिकाणून तुम्हाला काय होईल, कपलिंग या ठिकाणी कळेल. आता केचा म्हणजेच कोएफिशियंटचा फॉर्म्युला असतो मित्रांनो, एकच मिनिट हा, कोएफिशियंटचा फॉर्म्युला असतो बघा या ठिकाणी एम अपॉन, आणि हे असतं खाली याच्यामध्ये अंडर रूटमध्ये म्हणजे करणीमध्ये. ओके, L1 इंटू L2. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला पेपरला प्रश्न येतो, त्यामुळे तुम्हाला या पॅरामीटरचे आपण कोणत्या पॅरामीटरला काय म्हणून दर्शवतो ते लिहून देतो. ओके, आता के म्हणजे तुम्हाला सांगितलंच मी, कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे. काय कोएफिशियंट ऑफ कपलिंग, कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे. थोडे माझे स्पेलिंग वगैरे या ठिकाणी मिस्टेक होतात मित्रांनो, आणि माझे या ठिकाणी अक्षरसुद्धा तेवढं काही भारी नाही. ओके, बघा एम म्हणजेच काय, म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, म्युच्युअल इंडक्टन्स हा झाला तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स. आणि पुढचा येतो तुमचा L1 अँड L2. हे दोन्ही जे आहे ना, हे सेल्फ इंडक्टन्स असतात, सेल्फ इंडक्टन्स. ओके, हे असतात सेल्फ इंडक्टन्स. अशा पद्धतीने तुम्हाला मॅग्नेटिक कपलिंगवरती काय होतं हे फॉर्म्युला आहे त्याचा, आणि या फॉर्म्युल्यावरती पेपरला या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. मग त्या ठिकाणी तुम्हाला के लक्षात ठेवायचं आहे, कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे, एम म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्टन्स आहे, आणि L1 आणि L2 हे काय, सेल्फ इंडक्टन्स आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. यावरती क्वेश्चन तुम्हाला ह्या खालच्या पॅरामीटरवरतीच येईल, कधी वरच्याच याच्यावरती येईल, कधी पूर्ण फॉर्म्युला या ठिकाणी काय केल्या जाईल, या ठिकाणी यूजमध्ये घेऊन तुम्हाला काय केले जाईल, या ठिकाणी पेपरला प्रश्न विचारला जाईल. शेवटची कन्सेप्ट राहिली मित्रांनो आपल्या मॅग्नेटिक तुमचा कर्व, त्यालाच आपण हिस्टेरिसिस कर्व म्हणतो. ओके, तर त्यावरती पेपरला जे प्रश्न येणार आहेत तेच या ठिकाणी मी घेतो मित्रांनो. बापट पसारा मलाही आवडत नाही आणि तुम्हाला द्यायलासुद्धा आवडत नाही, मला माहिती. तुम्हाला पहिलेच काय अभ्यास करायला या ठिकाणी जीवावर येतो. ओके, त्यामुळे जे गरजेचं आहे तेच सांगणार. हिस्टेरिसिस लूप. ओके, सर्वात पहिले तर लूप काढून घेतो. लूप तर काही मला येत नाही, ट्राय करतो काढायचा. ओके, बघा अशा पद्धतीने दोन ॲक्सिस असतात आपले, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ओके, एक हे गरज नाही आपल्याला, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. बघा अशा पद्धतीने गेला. ओके, हे झालं तुमचं पिपळाचं पान. अशा पद्धतीने आपण दर्शवतो. मग अशा पद्धतीने या ठिकाणी जाणार आणि या पद्धतीने तो रिटर्न येणार. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो आता हे जे पॅरामीटर या ठिकाणी झाले, तर कोणत्या ठिकाणी कोण असतो, कोणत्या ठिकाणी कोण असतो, पेपरला कोण या ठिकाणी विचारल्या जातो, काय पेपरला कोण विचारल्या जातो तेच आपण डिस्कस करणार, बाकी बापट पसार नाही. बघा तुम्हाला इंटेन्सिटी शिकवली होती, मी शिकवली होती का नव्हती ते सांगा. शिकवली होती ना? हो शिकवली होती. आणि डेन्सिटी पण शिकवली होती. या दोन पॅरामीटरवरती तुमचा कन्सेप्ट या ठिकाणी अवेलेबल आहे. बघा या ठिकाणी मी नाव देतो ए आणि या ठिकाणी नाव देतो बी. त्यानंतर या ठिकाणी नाव देतो सी, या ठिकाणी नाव देतो डी, या ठिकाणी नाव देतो ई. डी जरा नीट काढतो, या ठिकाणी नाव देतो डी. तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो क्वेश्चन नंबर 1 की इंटेन्सिटी आणि डेन्सिटीमध्ये कोण कोणाला लॅग करतं आणि कोण कोणाला लीड करतं. मित्रांनो असा प्रश्न पेपरला येतो. काय असा प्रश्न पेपरला येतो. तर मित्रांनो या ठिकाणी जर सांगायचं झालं तर डेन्सिटी आणि इंटेन्सिटीचा काय प्रश्न येतो? लॅगिंग लिडिंगचा. लॅगिंग लिडिंग. ओके, लॅगिंग लिडिंगचा प्रश्न येतो मित्रांनो, जो की तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो की जी डेन्सिटी आहे, काय डेन्सिटी जी आहे, काय डेन्सिटी बघा या ठिकाणी जी डेन्सिटी कुठे आहे तुम्हाला कुठे बघायला भेटते? इथे डेन्सिटी आहे. ओके, आणि या ठिकाणी काय आहे ते इंटेन्सिटी आहे. तर मित्रांनो डेन्सिटी काय करते या ठिकाणी बघा? लॅग करते. कशाला? इंटेन्सिटीला. इंटेन्सिटी लीड करते आहे बघा. इंटेन्सिटी काय आहे? लीड करते. पण तुमची जी डेन्सिटी झाली ना ती लॅग करते. कुणाला लॅग करते आहे? इंटेन्सिटीला. आणि इंटेन्सिटी कोणाला लीड करते आहे? डेन्सिटीला. ओके, लॅगिंग लिडिंगचा अशा पद्धतीने तुम्हाला बघा परत सांगतो. ही काय तुमची डेन्सिटी आहे, ही काय तुमची इंटेन्सिटी. इंटेन्सिटी काय करते आहे? लीड करते आहे.
डेन्सिटी काय करते, लॅग करते. तर डेन्सिटी जी लॅग करते ती कोणाला करते, इंटेन्सिटीला. इंटेन्सिटी जी लीड करते ती कोणाला करते, डेन्सिटीला. संपला. आता येते हे जे 2 पॉईंट आहे, हे जे 2 पॉईंट याला काय म्हणतात, तर याला म्हणतो आपण सॅच्युरेशन पॉईंट. ज्या पॉईंटपासून काय तिथपर्यंत करंट फ्लो होतो, तिथून पुढे करंट फ्लो होत नाही, त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन पॉईंट. मग आपला कोणता पॉईंट येतो, ए अँड बी. कोणते पॉईंट येते, सॅच्युरेशन पॉईंट. सॅच्युरेशन पॉईंट. ओके. ए आणि बी कोणते पॉईंट झाले आपले, सॅच्युरेशन पॉईंट. सॅच्युरेशन पॉईंट. आता आपल्याला काय बघायचे, सी आणि डीला काय म्हणतो पेपरला येतं, तर त्याला म्हणतो आपण रेसिड्युअल मॅग्नेटिझम. काय, रेसिड्युअल मॅग्नेटिझम. कशाला, सी आणि सी टू डी. सी टू डी. सी टू डी काय म्हणतो, एकच मिनिटला, रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतो. कशाला, सी टू डी या पॉईंटला. 1,00,000 वेळेस प्रश्न आलेला आहे पेपरला, एक वेळेस. सी टू डी या पॉईंटला आपण या मार्गाला काय म्हणतो, त्याला म्हणतो रेसिड्युअल मॅग्नेटिझम. त्या ठिकाणी काय असतं, शिल्लक राहतं ते आपण त्या ठिकाणी त्याला डिनोट करतो. काय, रेसिड्युअल मॅग्नेटिझम. काय, रेसिड्युअल मॅग्नेटिझम. आता राहिला तुमचा सी टू ई. 1,00,000 वेळेस पेपरला प्रश्न आला आहे, सी टू ई. काय, सी टू ई याला काय म्हणतो तुम्ही सांगा बरं, कोअर्सिव्ह फोर्स. काय म्हणतो तुम्ही त्याला, कोअर्सिव्ह फोर्स. कोअर्सिव्ह फोर्स. ओके. जो की तुम्हाला त्या ठिकाणी लावावा लागतो. कशासाठी, याला खाली घेऊन येण्यासाठी, त्याला पॉईंटवरती घेऊन येण्यासाठी. ओके. तर हे प्रश्न तुम्हाला पेपरला आजपर्यंत आलेले मॅग्नेटिक या कर्ववरती, हिस्टेरिसिस कर्ववरती. कोण, बी तुमचा काय करतोय, लॅग करतोय. कशाला, एचला म्हणजेच इंटेन्सिटीला. त्यानंतर तुम्हाला काय बोललो, रेसिड्युअल पॉईंट कोणता, म्हणजे सॅच्युरेशन पॉईंट बोललो. ए आणि बी हे सॅच्युरेशन पॉईंट. त्यानंतर सी टू डी. काय, सी टू डी रेसिड्युअल मॅग्नेटिझम. आणि सी टू ई काय, कोअर्सिव्ह फोर्स. ओके. या बाहेरचा प्रश्न या ठिकाणी येत नाही, या बाहेरचा प्रश्न येत नाही. आता आपलं राहिलं मित्रांनो, फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणते, डायमॅग्नेटिक मटेरियल कोणते आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल कोणते. ओके. तर आपण सर्वात पहिले बघू फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, चालेल ना मित्रांनो. सर्वात पहिले फेरोमॅग्नेटिक बघितले तर काय, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर सांगायचं झालं तर त्याची जर केची प्रॉपर्टी बघितली तुम्ही, केची, के इज इक्वल टू 1. काय, के इज इक्वल टू 1. आणि पॅरामॅग्नेटचं बघितलं तर के लेस दॅन 1. आणि डायमॅग्नेटचं जर बघितलं के लेस दॅन 1 असतो. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. या ठिकाणी पॅरामीटर असते याचे, के इज इक्वल टू 1 असतो. फेरोमॅग्नेट काय असतो, फेरोमॅग्नेट. मग फेरोमॅग्नेटमध्ये तुम्हाला बघायला भेटतो मित्रांनो कोबाल्ट, निकेल. ओके. तुम्हाला अल्निको म्हणून एक माहिती आहे का, अल्निको. काय, अल्निको असं डायरेक्ट शॉर्टमध्ये लिहितात. अल्निको वापरतात बघा, प्रश्न येतो पेपरला. फेरोमॅग्नेटसाठी काय कोणता वापरतात खालीलपैकी, अल्निको असतो. त्यामध्ये निकेल, कोबाल्ट, ॲल्युमिनियम वगैरे वगैरेचं काय असतं, मिश्रण असतं. त्याचं काय आपण या ठिकाणी मॅग्नेट बनवण्यासाठी वापरत असतो. ओके. त्या ठिकाणी कोबाल्टसुद्धा वापरतो. ओके मित्रांनो. आणि या ठिकाणी फेरोमॅग्नेट बनवण्यासाठी कधी लक्षात ठेवा, हार्ड मॅग्नेट वापरतात. प्रश्न येतो, प्रश्नामध्ये उत्तरामध्ये खाली असतं हार्ड मॅग्नेट आणि सॉफ्ट मॅग्नेट. बघा, तुम्ही जर परमनंट मॅग्नेट जर घेतलं तर त्याला तुम्ही हार्डच या ठिकाणी यूज करता. काय, हार्ड. आणि जर तुम्ही टेम्पररी जर घेतलं तर त्याच्यासाठी तुम्ही सॉफ्ट यूज करतात. आता आपण या ठिकाणी फेरोमॅग्नेटिक मटेरियल एकदा या ठिकाणी काय करू, लिहून घेऊया. ओके. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, फेरोमॅग्नेटमध्ये प्रश्न विचारला तरी कोबाल्ट, निकेल वगैरे, अल्निको वगैरे, आयर्न वगैरे यावरती विचारले जातात. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गॉडोलिनियम पण असतो, आवार्टियम वगैरे काहीतरी असतं मित्रांनो. त्यानंतर परमअलॉय बघा, परमअलॉय. ओके. निकेल परत लिहिलं आहे. आयर्न या ठिकाणी नंतर मॅग्नेटाईट आणि डिस्पोझियम. ओके. हे काय झाले तुमचे फेरोमॅग्नेटिक मटेरियल झाले. ओके. त्यानंतर आपलं फेरोमॅग्नेट झाले, त्यानंतर आपल्याला डायमॅग्नेट आणि पॅरामॅग्नेट बघायचे. नंबर 2ला आपण बघूया पॅरामॅग्नेट. ओके. पॅरामॅग्नेट. ओके. बघा, या ठिकाणी मी आधी यासाठी लिहून घेतो आहे कारण लिहिताना जास्त टाईम जातो आणि तुमचंसुद्धा मन विचलित होतं. ओके. तर लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम, गोल्ड, ऑक्सिजन हे काय जास्तीत जास्त काय पेपरला विचारले जातात. खालीलपैकी कोणता पॅरामीटर या ठिकाणी काय आहे, पॅरामॅग्नेटचं आहे वगैरे वगैरे विचारले जातं. मग त्या ठिकाणी ॲल्युमिनियम झाला, लिथियम झाला, त्यानंतर मॉलिब्डेनम वगैरे झालं, त्यानंतर ऑक्सिजन आणि गोल्ड. याची केची प्रॉपर्टी काय, लेस दॅन 1 सांगितलं होतं मी.
म्हणजे छोटं कमीत कमी कमी लेस द्यान ओके. आणि फेरोमॅग्नेट K=1 बोललो होतो मी, काय K=1 बोललो होतो ना मित्रांनो, 1च बोललो होतो ना, हां K=1. पॅरामॅग्नेटमध्ये काय मित्रांनो K<1. आणि तिसऱ्या नंबरचं या ठिकाणी आपल्याला आता बघायचे डायमॅग्नेट. काय बघायचं आपल्याला डायमॅग्नेट ओके. डायमॅग्नेटच्या प्रॉपर्टी अशा असतात की हा काय अट्रॅक्ट किंवा रिपल करत नाही मित्रांनो, काय अट्रॅक्ट किंवा रिपल करत नाही, याला गरज नसते कोणाची. जे अट्रॅक्ट करत नाही, रिपल करतो म्हणजे काय करतो माहिती आहे का, तुम्हाला सांगतो एकच मिनिट. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमची जर या ठिकाणी हे असली, अशा पद्धतीने जर हे असलं तुमचं या ठिकाणी, तर हा काय करतो या ठिकाणी अशा पद्धतीने बाहेरून चालल्या जातो, काय अशा पद्धतीने बाहेरून चालल्या जातो. हे झाले प्रॉपर्टी याची, हे झाली याची काय प्रॉपर्टी ओके. बघा या ठिकाणी मी काय सांगितलं की ह्या काय अट्रॅक्ट वगैरे करत नाही, तो काय करतो असं दुरून चालल्या जातो ओके. डायमॅग्नेटचं काही विचारल्या जात नाही मित्रांनो. हा K=लेस असतो, काय लेस म्हणजे खूप कमी, काय खूप कमी, म्हणजे या ठिकाणी अट्रॅक्टच्या वगैरे या ठिकाणी यामध्ये काय नसतात, प्रॉपर्टी नसतात. आणि त्याची जर उदाहरणं म्हणजेच एक्झाम्पल जर सांगायची झाली तर बघा गोल्ड हा दोन्ही ठिकाणी आला या ठिकाणी, बघा सिल्वर झाला, झिंक झाला, कॉपर, ब्रास, बिस्मुथ आणि अँटीमनी. याला काहीतरी ट्रिक लावून तुम्ही काय करायचे लक्षात ठेवायचे. कारण मित्रांनो यावरती प्रत्येक वेळेस काय माहिती का, पेपरला प्रश्न येतोय, प्रत्येक वेळेस पेपरला प्रश्न आला यावरती. आता मित्रांनो आपले राहिले या ठिकाणी रूल्स, मग त्या ठिकाणी राईट हँड रूल झाले, मॅग्नेटिक सर्किटमधला लेफ्ट हँड रूल झाला, थंब रूल झाला वगैरे वगैरे. हे सगळ्या रूलवरती जर तुम्हाला जर सेशन पाहिजे असेल तर मला सांगा, जर पुढचा सेशन जो येणारा आपला सेशन असेल त्यावरती राहील. थंब रूल झाले, पाम रूल झाला, राईट हँड थंब रूल झाला, त्यानंतर स्क्रू रूल झाला, कोणत्या रूलच्या सहाय्याने आपण या ठिकाणी करंटची डायरेक्शन हे करतो, कोणत्या याने मॅग्नेटिक लाईनची डायरेक्शन करतो, हे पेपरला येतं. एक प्रश्न कन्फर्म आहे यावरती ओके. यावरती जर सेशन घ्यायचं असेल तर आपला पुढचा सेशनमध्ये तुम्ही कमेंट करा ओके, त्यावरती आपण तो सेशन तसा घेऊ. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. शेवटी एक प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला विचारणार आहे. बघा या ठिकाणी जर कंडक्टर, काय लिहून देतोय, चुकली असं स्पेलिंग तर जाऊ द्या. या ठिकाणी कंडक्टर रोटेटिंग आहे, कंडक्टर रोटेटिंग आहे, काय कंडक्टर रोटेटिंग आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड, हे मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी काय कंडक्टर काय रोटेटिंग आहे आणि मॅग्नेटिक फील्ड काय एकाच ठिकाणी थांबवणे कॉन्स्टंट आहे. तर हा कोणता EMF राहील, म्हणजे आता तुम्ही लक्ष ठेवा, इंड्यूस EMF कोणता राहील. इंड्यूस EMFचे आपले 2 पार्ट असतात, टिंब. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगतो. जो काही पहिला उत्तर देईल, जो काही आपला स्टुडंट पहिला उत्तर देईल त्याला आपण अनाउन्समेंट करू पुढच्या सेशनमध्ये ओके. मित्रांनो या ठिकाणी जो कालच्या सेशनमधली आपली अनाउन्समेंट होती ती आपली राहिली आहे ओके, ती सुद्धा आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहे ओके. तर मित्रांनो परत एकदा सांगतो, या ठिकाणी कंडक्टर तुमचा रोटेटिंग आहे आणि तुमचा मॅग्नेटिक फील्ड एक कॉन्स्टंट आहे ओके. आणि यावरून तुम्हाला काय इंड्यूस EMFचे 2 पार्टमधला कोणता पार्ट या ठिकाणी कोणता टाईप हा आहे तो तुम्हाला कमेंट करायचं आहे. मित्रांनो परत एकदा सांगतो, एवढं काही बडबड तुमच्यासाठी आम्ही करतो, एवढा सेशन या ठिकाणी डिझाईन करतो, एवढ्या नोट्स अवेलेबल, पुस्तकं अवेलेबल करतो, तरीसुद्धा तुम्ही रिस्पॉन्स देत नाही. फक्त तुम्हाला तुमच्याकडून एवढीच आशा असते की तुम्ही एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा. नुसतं चॅनलला सबस्क्राईब करू नका मित्रांनो, बेल आयकॉन या ठिकाणी ऑन करा, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच खतरनाक सेशन या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या सेशनला या ठिकाणी थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. कमेंट करा मला मित्रांनो कोणता सेशन पुढचा तुम्हाला पाहिजे ओके. थँक्यू.